हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त मजेतच असणार. तुम्हा सर्वांचं कल्याण स्पेशल या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे. कल्याण स्पेशल या चॅनलवर तुमच्यासाठी खूप मजेदार टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलेली आहे, जेणेकरून तुमचे काम करण्यास सोपं जाईल. तर तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. तर मध्येच नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आय होप तुम्हाला टिप्स आवडेल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज मी तुमच्यासाठी खूप काही नवीन टिप्स घेऊन आलेली आहे. तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये महत्त्वाच्या खूप काही टिप्स मी इथे सांगणार आहे. 10 टिप्स असणार आहे. तर चला सुरुवात करूया या आपल्या नवनवीन टिप्ससाठी. तर तुमचा स्वयंपाक करताना तुम्हाला महत्त्वाचा टिप्स मी सांगणार आहे. तर तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ, कोणीही स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर टिप नंबर 1 राहते साहित्याची तयारी आणि माप. साहित्याची तयारी आणि माप. साहित्याचे योग्य माप. पदार्थ तयार करताना साहित्याचे योग्य प्रमाण माप महत्त्वाचे आहे. कोणत्याही साहित्याचे प्रमाण किंवा माप खूप महत्त्वाचे आहे. छोटे मोठे माप पदार्थाची चव आणि रंग आकारावर प्रभाव टाकू शकते. बरोबर. तयारीचा वेळ. तर तुम्ही स्वयंपाकाची तयारी करताना पदार्थाचे माप व्यवस्थित करून घ्या किंवा तुमचे इन्ग्रेडियंट्स आहेत ते तुम्ही व्यवस्थित घ्या, म्हणजे तुमचं जेवणाची चव फार आवडेल आणि वाढेल. तयारीचा वेळ. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सगळं साहित्य एकत्र करणे. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी तुमचं साहित्य जे आहे ते पूर्ण एकत्र करा आणि तयार करून ठेवणे हे अधिक आरामदायक आणि सुटसुटीत होण्यासाठी आवश्यक आहे. कापलेल्या भाजीपाला, ताजी भाज्या आणि फळांची चव जास्त ताज्या असतात बघा. त्यामुळे तुमच्या भाज्या किंवा फळे स्वच्छ करूनच कापून ठेवा. तुमच्या ज्या भाज्या किंवा फळे आहे ते तुम्ही स्वच्छ करूनच कापून ठेवा. तुम्ही एका पिशवीमध्ये भरून तुम्ही फ्रेश राहण्यासाठी फ्रीजमध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. टिप नंबर 2 चव संतुलित करणे. तर बघा, चव संतुलित करणे म्हणजे लवकर चव समजून पहा. तर प्रत्येक पदार्थाची चव तयार करताना किंवा तयार करत असताना समजून पहा. म्हणजेच तुमचा पदार्थ जास्त तिखट, मीठ किंवा आंबटपणा असावा का याचा विचार करा. तुम्ही जेव्हा स्वयंपाक करता तेव्हा तुम्ही त्या गोष्टी करू शकता. चव संतुलन. तिखट पदार्थ न होण्यासाठी त्यात थोडं गूळ किंवा दही टाकू शकता. एकदम महत्त्वाची टीप. तुम्ही गूळ किंवा दही टाकू शकता. तसेच खारट पदार्थ कमी करण्यासाठी त्यात थोडं साखर किंवा दूध घालू शकता. बघा, इथे तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्स भेटत आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. टिप नंबर 3 जास्त तेल वापरू नका. बघा, आता कशामध्ये तुम्हाला जास्त तेल वापरायचे कशामध्ये नाही ह्या टिपमध्ये आपण सांगणार आहोत. तेलाची मात्रा नियंत्रित करा. तिखट अन्न आणि तळलेले होऊ शकते, त्यामुळे तेलाची खूप मात्रा त्यात वापरू नका. तेल कमी करण्यापूर्वी किंवा तेल वापरण्यापूर्वी पदार्थ हलके होतात आणि आरोग्यदृष्ट्या ते तुम्हाला चांगले ठरते. बघा, हलके झाल्यावर तुम्हाला ते आरोग्यदृष्ट्या चांगले ठरते. स्वयंपाक करताना स्टीमिंग किंवा बेकिंगचा वापर करा. पदार्थ शिजवताना किंवा भाजताना अधिक तेल टाळण्यासाठी स्टीमिंग आणि बेकिंग पद्धत वापरणे एक उत्तम पर्याय आहे. तुमच्यासाठी तुम्ही बेकिंग करताना स्टीमर वापरा किंवा बेकिंग पद्धत वापरणे तुमच्यासाठी एकदम उत्तम पर्याय ठरू शकते. तुम्ही अशा प्रकारे स्टीमिंग करू शकता. टिप नंबर 4 मसाल्याचा वापर. आता मसाल्याचा वापर कशा प्रकारे करायचा आहे तर बघा, ताजे पदार्थ वापरा. मसाले ताजे असणे महत्त्वाचे आहे. पिवळेले तुम्ही कोणतेही मसाले घेताना किंवा डेट बघूनच घ्यायचे, जेव्हा ती ताजी असलेली आपल्याला कळेल. पिवळेले मसाले किंवा आधीपासून तयार मसाले लवकर खराब होऊ शकते. जे तुम्ही विकत आणता किंवा घरात बनवून ठेवतात ते जास्त काळ टिकत नाही, खराब होतात. आलं लसूणचं वगैरे पेस्ट जे आहे ते सुद्धा बुरशी येतात, तर तुम्ही त्याची काळजी घ्या. तर मसाले लवकर खराब होऊ शकतात. आधीपासूनच तयार मसाले लवकर खराब होऊ शकतात. जास्त काळापर्यंत टिकवून ठेवू नका. फ्रेश मसाले तयार करा आणि मसाल्याची भाज्या तुम्ही बनवू शकता आणि त्याची चव कमी होऊ शकते. बराबर असा आंबूसपणा येतो मसाल्याला, जास्त काळ मसाला आपण टिकून ठेवला तर. मसाल्याचा योग्य वापर. प्रत्येक मसाल्याला एक विशिष्ट चव आहे. म्हणून त्याचा योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी
वापर करणे महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ हिंग, जिरे, धने, लसूण भाजणीच्या चवाला विशेष वाढवतात. बरोबर. हिंग, जिरे, लसूण त्याबरोबर तुमचा तेजपत्ता यामुळे तुमच्या भाज्याला विशेष चव वाढवतात. तर तुम्ही हे पद्धतसुद्धा वापरू शकता. टिप नंबर 5, पाककलेच्या पद्धती. आता पाककलेच्या पद्धती कोणत्या? तळणीचे प्रमाण कमी करा. पहिले, भाजी किंवा स्नॅक्स तळताना त्यात जास्त तेल घालणे टाळा. कमी तेलात तळण्यासाठी तुम्ही एअर फ्रायर वापरू शकता. बघा आता इथे काय सांगितलं आहे की तुम्ही तेल आणि जास्त तळण्यासाठी एअर फ्रायरसुद्धा वापरू शकता, जेणेकरून त्याला धूर वगैरे जास्त होणार नाही आणि तुमचं जे काही तळण आहे ते करपणार नाही. कुकरचा योग्य वापर करा. कुकर वापरताना त्यात अन्न जास्त वेळ शिजवू नका. अन्न पाणी घालून कमी वेळेत आणि उच्च तापमानावर शिजवले जाते. त्यामुळे ते अधिक चवदार होते. आणि स्वयंपाक करताना सुटे पदार्थ घालणे. वेगळ्या प्रकारच्या कणिक, भाज्या किंवा मसाले टाकताना त्यात समान प्रमाण ठेवा. बरोबर. तुम्ही जे काही तुम्ही भाज्या किंवा काही करणार त्याच्यामध्ये समान प्रमाण ठेवा आणि एकाच वेळी घालणे चांगले ठरते. तुम्ही मसाल्यामध्ये किंवा तुम्ही जेव्हा तिखट वगैरे भाजीमध्ये घालणार त्यामध्ये तुम्ही वापरू शकता, जेणेकरून तुमच्या पदार्थाला किंवा भाजीला खूप छान चव येईल. तुम्ही एकाच वेळी घालणे चांगले ठरते. ओके. टिप नंबर 6, साधे आणि नैसर्गिक घटक वापरा. आता साधे आणि नैसर्गिक घटक म्हणजे काय? गूळ, दही आणि मधाचा वापर करा. बघा आता इथे काय सांगितलं, दूध, दही आणि गूळ आणि दही याचा वापर करा. काही पदार्थात गूळ किंवा दही वापरल्याने चव आणखी सुवाद होतो. तसेच गूळ आरोग्यासाठी फायद्याचे आहे. गूळ हे आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे. नारळ, आलं, लसूण. आता नारळ, आलं, लसूण हे घटक एकदम ताजे ठेवून वापरल्याने त्याची चव अधिक चांगली मिळते. हे सुद्धा खूप छान आहे. तर तुम्ही हे सुद्धा टिप वापरू शकता. तर टिप नंबर 7, आरोग्यदायी विचार. आता आरोग्यदायी विचार कोणते? आता प्रश्न पडला असेल तर बघा, स्वच्छता राखा. मेन म्हणजे आरोग्यासाठी सर्वात जास्त स्वच्छता महत्त्वाची आहे. स्वच्छता असेल तर तुमचं आरोग्य टिकून राहील. तर बघा, स्वयंपाक करताना स्वच्छतेची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. बरोबर. तुमच्या हातांना स्वच्छ ठेवा. वेळोवेळी हात धुवत राहा. स्वयंपाक करत असताना टेबल साफ करा आणि चुलीसुद्धा स्वच्छ ठेवा. बरोबर. आणि तुम्ही स्वच्छ हात पुसत राहा. वेळोवेळी हात धुवा. तुम्हाला काहीही गरज असेल तर तुम्ही हात धुवू शकता आणि व्यवस्थितपणे साफ करू शकता. शुद्ध आणि ताज्या घटकाचा वापर करा. ताज्या भाज्या, शुद्ध आणि गुणवत्ता असलेल्या घटकाचा वापर केल्याने तुमचं भोजन आनंददायी आणि आरोग्यदायी आणि स्वादिष्ट होईल. बघा खूप छान इथे टिप तुम्हाला मिळाली आहे आरोग्यासाठी. तर तुम्ही ही आरोग्यासाठी टिप यूज करू शकता. टिप नंबर 8, आहार संतुलित करा. आता आहार संतुलित करा म्हणजे प्रोटीन, फायबर्स आणि कार्बोहायड्रेट्सचा संतुलन राखा. बघा, स्वयंपाक करत असताना विविध पदार्थाचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. पिठाचे पदार्थ, प्रोटीन आणि फळांच्या व भाज्यांचा उपयोग केल्याने शरीरासाठी आवश्यक पोषण मिळते. बघा इथे फळांचा तुम्ही रोज जेवणामध्ये वापर करा. त्याच्यामुळून तुम्हाला प्रोटीन मिळते, कॅल्शियम मिळते. खूप काही तुम्हाला शरीरासाठी आवश्यक जे काही आहे तुम्हाला ते फळांच्या आणि कच्च्या भाजीपाला जे आहे त्याचासुद्धा तुम्ही पोषणमध्ये समावेश करू शकता तुम्ही जेवणामध्ये. हिरव्या भाजीपाल्यांचा, फ्रूट्सचा, जेणेकरून तुमच्या शरीरासाठी आवश्यक पोषण मिळते. टिप नंबर 9, वेगवेगळ्या पद्धतीने शिजवा. आता वेगवेगळ्या पद्धतीने शिजवा म्हणजे कसे? पिठले, सूप, शोरबा. आता पिठले हलक्या आणि पौष्टिक पदार्थासाठी पिठले. हलक्या आणि पौष्टिक. सर्वात हलकं म्हणजे पिठलं आहे. खूप छान आणि चविष्ट पण लागते खायला. सूप किंवा शोरबा बनवा. यामध्ये अधिक ताज्या आणि हलक्या घटकाचा वापर केला जातो. बघा यामध्ये अधिक घटकांचा वापर केला जातो म्हणते. स्टीम आणि बेकिंग. शाकाहारी पदार्थामध्ये स्टीमिंग आणि बेकिंग एक उत्तम पर्याय ठरतो. स्टीम आणि बेकिंगचा एक उत्तम पर्याय ठरतो. टिप नंबर 10, जास्त मसाल्याची ओलांडणी टाळा. बघा आता इथे जास्त मसाल्याची ओलांडणी टाळा म्हणजे काय? तर अति मसाले टाळा. मसाला हा खूप गरम असतो. घरी बनवलेला मसाला वेगळा, दुकानातला आणलेला वेगळा. तर शरीरासाठी मसाला हा
जास्त चांगला नाही आहे. तर खूप मसाले वापरल्याने जेवणाची चव बिघडू शकते. जेवणाची चवसुद्धा बिघडते आणि गरम असतो मसाला, त्यामुळे तुमची तब्येतसुद्धा बिघडू शकते. त्यामुळे प्रमाणात मसाले घालून चव आणा. तर तुम्ही बघा अशा प्रकारे ह्या टिप्स सर्व यूज करा. आणि कशा वाटल्या टिप्स तर कमेंट करून नक्की सांगा. आणि टिप्स आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सुद्धा भेट देत राहा. तर तोपर्यंत भेटू दुसऱ्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय गाईज. थँक्यू सो मच.